Hello and welcome back to our journey to become the industry professional and to show the professional impact on the career growth. Today is the part 2 of 8 industrial wastes. In last session, we have seen down like D, O, W and N, defects, overproduction, waiting and non-utilized talent. Correct? आता आपण ह्या चार नंतर जे पुढचे चार आहेत ते कुठले आहेत? TIME. म्हणजे आपण हे चार जे काही राहिलेले आहेत इंडस्ट्रियल वेस्ट ते आता आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. What we will cover in today's session, the remaining half of the downtime framework, that is time. A look at all last 4 hidden money wasters that slow down the factory. हे चार जे काही आहेत, जसं आपण बघितलं तर टाइम म्हटलंय त्याला, बरोबर. या चार ह्याच्यामुळं काय होते, तर तो जो काही आपला फॅक्टरीचा जो काही फ्लो आहे, जो काही प्रोसिजर्स आहेत, त्या सगळ्या काय होतात, स्लो होत आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या चार वेस्ट बद्दल आज बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं आहे द हिडन डॅमेज ऑफ बॅड लेआउट्स अँड एक्सेस स्टॉक. हाऊ मुव्हिंग आयटम्स टू मेनी टाइम्स क्रिएट्स झिरो व्हॅल्यू. म्हणजे आपण एका सेशनमध्ये बघितलं होतं मागच्या, की एखाद्या जो मला टूल लागणार आहे तो टूल कुठल्या वर्क स्टेशनवरती आहे हे मला शोधायला फार वेळ जाणार आहे. त्याच पद्धतीचे आपण एक्झाम्पल्स आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. आणि पुढचं आहे ह्युमन बॉडी मुवमेंट वर्सेस एक्स्ट्रा मशीन प्रोसेसिंग. म्हणजे आपण मोशन जो काही आपण डिस्कस केला होता, मोशन हा वेस्ट, तो मोशन हा वेस्ट आपण इथे बघणार आहोत आज. ओके. आता हे जे काही आजचे चार वेस्ट आहेत, इंडस्ट्रियल वेस्ट आहेत, हे काय आपल्याला इम्पॅक्ट देतात, काय त्यांचा इम्पॅक्ट होतोय, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. द कोर ट्रान्सफॉर्मेशन. ओके. मुव्हिंग फाइल्स और रॉ मटेरियल्स विदाउट अ क्लिअर प्लॅन क्रिएट्स एक्स्ट्रा वर्क अँड रिस्क लूजिंग डेटा. म्हणजे सपोज एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूया, एखादी फॅक्टरी असते, बरोबर. मग त्या फॅक्टरीमध्ये कसं असतं, 3 किंवा 4 किंवा एकापेक्षा जास्त असे त्यांचे प्लांट्स असतात. ओके. मग त्या प्लांटला कदाचित नाव दिलेली असतील की ब्लॉक ए, ब्लॉक बी किंवा ब्लॉक 1, ब्लॉक 2 अशा प्रकारची नावं दिलेली असतात. आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग चालू असतं. ओके. मग आता ते काय करतात तिथं, त्या ठिकाणी रॉ मटेरियल्स जे मॅन्युफॅक्चरिंगला लागणार आहेत किंवा जे काही टूल्स लागणार आहेत, जे काही रॉ मटेरियल्स सॉल्व्हंट्स वगैरे लागणार आहेत, हे काय करतात, ते प्रत्येक ब्लॉकमध्ये आपल्या आपल्या प्रोडक्टच्या रिक्वायरमेंट प्रमाणे मागून घेतात. पण आता या केसमध्ये वेअर हाऊसमधून मी आज ब्लॉक 1 साठी एखादं रॉ मटेरियल मागून घेतलं, पण सडनली माझा प्लॅन कॅन्सल झाला, तो प्रोडक्ट दुसऱ्या म्हणजे ब्लॉक 2 मध्ये मॅन्युफॅक्चर होणार आहे. मग मी काय केलं, ते आहे असं रॉ मटेरियल ब्लॉक 2 वाल्याला दिलं. ब्लॉक 2 वाल्याचं पण कॅन्सल झालं, ब्लॉक 3 मध्ये गेलं. काय झालं, मटेरियलची अननेसेसरी मुवमेंट चालू आहे. का, तर प्लॅन फुलप्रूफ नाहीये म्हणून. मग फुलप्रूफ प्लॅन नसल्यामुळे काय झालं, मटेरियल इकडून तिकडे फिरतंय. बरं, आता हे मटेरियल जर नॉर्मल साधं मटेरियल असेल तर ठीक आहे, पण ऍसिड असेल, ऍसिडच्या मुवमेंटमध्ये किती रिस्क आहे, किंवा एखादं कार्सिनोजेनिक मटेरियल असेल तर त्याच्यामध्ये किती रिस्क आहे, जर त्याचं एक्सपोजर झालं कोण्या माणसाला तर किती रिस्क आहे. आणि एखादं मटेरियल जे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, मॉइश्चर पकडतं, मग ते मॉइश्चर पकडणारं मटेरियल असेल तर त्याला किती रिस्क आहे. म्हणजे जे त्या स्टोरेजच्या ठिकाणी ठेवून परफेक्ट प्लॅन करून ब्लॉक 3 मध्येच जायला हवं होतं, ते ब्लॉक 3 ला जायच्या ऐवजी ब्लॉक 1 ला गेलं, मग 2 ला गेलं आणि मग 3 ला गेलं. कशामुळे झालं हे, तर प्लॅन आपला परफेक्ट नसल्यामुळं, बरोबर. म्हणून आपला प्लॅन परफेक्ट असला पाहिजे. प्लॅन परफेक्ट असेल तर आपल्याला हे मटेरियलचं जे काही मुवमेंट आहे ती होणार नाहीये. बरं, हे मुवमेंटमध्ये फक्त मटेरियलचाच लॉस होतोय का, तर मटेरियल सोबत आपल्या वेळेचा पण लॉस होतोय. कारण मला माझ्या ब्लॉकमध्ये आल्यानंतर ते मटेरियल आता दुसऱ्या ब्लॉकमध्ये पाठवायचं आहे. म्हणजे ते काय असंच मटेरियलला जा बाबा म्हणून सांगितलं जाणार आहे का, ते नाही जाणार आहे. त्या मटेरियलला मला उचलून तिथं दुसऱ्या ब्लॉकमध्ये द्यायला लागणार आहे. म्हणजे मला 4 माणसं माझी तिथं वापरावी लागणार आहेत. मग ते ब्लॉक 2 मध्ये गेलं, ब्लॉक 2 मधून 3 मध्ये करण्यासाठी पुन्हा 4 माणसं लागली. म्हणजे ज्या ठिकाणी मला एकही माणूस वापरायला लागणार नव्हता, त्या ठिकाणी मला आता 4-4 माणसं एक्स्ट्रा वापरावी लागली, बरोबर. कारण स्टोअर मधून मटेरियल जर ब्लॉक 3 मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन असेल तर ते स्टोअर मधून किंवा वेअरहाऊस मधून मटेरियल डायरेक्ट वेअरहाऊसच्या माणसानेच ब्लॉक 4 मध्ये ब्लॉक 3 मध्ये दिलं असतं ना. पण
वेअरहाऊसच्या माणसांच्या रिक्वायरमेंट सोडून मला माझी 4 माणसं वापरावी लागली. ब्लॉक 2च्या मॅनेजरला त्यांना सुद्धा 4 माणसं वापरावी लागली आणि फायनली ब्लॉक 3 मध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. म्हणजे याच्यात किती लॉस झाला? मटेरियलचा लॉस वेगळा, ह्युमन मोशनचा लॉस वेगळा. असे ही जर प्रोसिजर बघितली तर याच्यामध्ये 8ही टाईपचे वेस्ट आहेत. बरोबर? डिफेक्ट आहे, ओव्हर प्रोडक्शन आहे. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे मला माहितीच नाही प्लॅन काय आहे, तरी पण मी माझ्याकडे रॉ मटेरियल घेऊन ठेवलं. बरोबर? ओव्हर प्रोडक्शन प्रत्येक वेळी असंच नसतं की आपण जास्त मॅन्युफॅक्चर केलं, असं नाही. मला जेवढं लागणारं मटेरियल होतं त्याच्यापेक्षा मी एक्सेस मागवून ठेवलं. बरोबर? त्याच्यामुळे माझी जागा माझी व्यापली गेली विनाकारण. बरोबर? म्हणजे हे काय झालं तर ओव्हर प्रोडक्शन पण झालं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं काय होतं? वेटिंग. आता माझ्याकडं त्या प्रोडक्शनची वेटिंग म्हणजे मला तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचा होता, पण मी वेटिंगमध्ये होतो. कशासाठी? अप्रुव्हलसाठी. माझ्या ब्लॉकमध्ये ती मॅन्युफॅक्चरिंग करू की नको. बरोबर? मग आता काय झालं? वेटिंग पण झालं त्याच्यामध्ये आणि पुढच्या ब्लॉकवाल्याला ते मॅन्युफॅक्चर करायचा परमिशन मिळाली, पण रॉ मटेरियल कुठे आहे? रॉ मटेरियल आहे ब्लॉक 1 मध्ये. ब्लॉक 1 मध्ये जेव्हा 4 माणसं अरेंज होतील तेव्हा ते मटेरियल काय होणार आहे? इकडे ब्लॉक 2 ला मिळणार आहे. बरं, सगळं सोडून ब्लॉक 3 वाल्याला तर माहितच नाहीये काय चाललंय, म्हणजे तो पूर्णच वेटिंग मध्ये आहे. म्हणजे हे पण वेटिंग पण झाला. पुढचा काय होता? नॉन युटिलाइज टॅलेंट. आता ज्या माणसाला ऍक्च्युली प्लॅनिंग करताच येत नाही अशा माणसाला प्लॅनिंगचा कार्यभार दिल्यामुळं आज हा जो काही पुढचा वेस्ट जनरेट व्हायला लागलाय टाइमचा, तो व्हायला लागलेला आहे. म्हणजे काय झालंय? नॉन युटिलायझेशन ऑफ स्किल्स. का? तर चुकीच्या माणसाला आपण ते काम दिलेलं आहे. बरोबर? मग आता ह्याच्यानंतरचे जे काही पुढचे टाइम आहेत, टाइम नावाचे जे काही 4 वेस्ट आहेत, हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पण हेच उदाहरण आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. ओके? म्हणून आपल्याला काय करायचंय? स्टॉपिंग एक्स्ट्रा अनरिक्वेस्टेड चेकअप्स सेव्ह मशीन लाईफ. एक्स्ट्रा अननेसेसरी माझ्या ब्लॉकमध्ये मी मटेरियल मागून घेतलं होतं. बरोबर? प्लॅन काय आहे कन्फर्म मला पण माहिती नव्हता, किंवा ओघाओघात आला असेल की हा या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग तुमच्या ब्लॉकमध्ये करायचं आहे, पण ते ऑथोराइज्ड स्टेटमेंट होतं का हे न बघता ओघाओघात आलेल्या वक्तव्यावरून मी काय केलं? मटेरियल मागवून घेतलेलं आहे आणि ते मटेरियल मग आता गावभर फिरत बसलेलं आहे. मग हे आपल्याला करायचं नाही. आपल्याला ऑथोराइज्ड आणि स्टँडर्डाइज जे आपण 5 इयर्स मध्ये बघितलेलं आहे, तर स्टँडर्डाइज प्रोसिजर थ्रूच आपल्याला काम करायचं आहे. ओके? त्याच्यानंतर आजच्या जे काही पार्ट 2 आहे, त्या पार्ट 2 मध्ये 3 कोर पिलार्स आहेत. व्हॅल्यू ॲडिंग नेसेसरी टास्क, रेग्युलेटरी प्रोसेस सेफगार्ड्स आणि प्युअर हिडन प्रोसेस फ्रिक्शन. म्हणजे काय? तर पहिलं आपण बघूयात व्हॅल्यू ॲडिंग नेसेसरी टास्क. द बेसिक मिनिमल ॲक्शन्स रिक्वायर्ड टू चेंज अ प्रोडक्ट so that it fulfills the target customer's order. These are the essential steps that directly advance a project and make the company money. आता या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल बघितलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात पुन्हा व्हॅल्यू ॲडिंग काय आहे. मी रॉ मटेरियल मागवलं. व्हॅल्यू ऍक्च्युली एकच ऍक्शन व्हायला होती की वेअर हाऊस मधल्या 4 माणसांनी ते मटेरियल मला आणून देणं. म्हणजे व्हॅल्यू ॲडिंग काय आहे? फक्त वेअर हाऊसच्या 4 माणसांनी केलेलं काम व्हॅल्यू ॲडिशनल आहे. बाकी माझ्याकडून ते मटेरियल 4 माणसांनी तिकडं दिलं, ब्लॉक 2 ला दिलं, ब्लॉक 3 मधल्या 4 माणसांनी ब्लॉक 3 ला दिलं. ह्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ह्या सगळ्या काय आहेत? नॉन व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटी आहेत. बरोबर? मग आपल्याला हे समजून घेता आलं पाहिजे की कुठली ऍक्टिव्हिटी नॉन व्हॅल्यू ॲडिंग आहे, कुठली ऍक्टिव्हिटी व्हॅल्यू ॲडिंग आहे आणि कुठली ऍक्टिव्हिटी रिक्वायर्ड आहे. नॉन व्हॅल्यू ॲडिंग आहे पण ती रिक्वायर्ड आहे. बरोबर? त्यासाठी पुढचा पॉईंट काय दिलेला आहे? तर रेग्युलेटरी प्रोसेस सेफगार्ड्स, द एक्झॅक्ट डॉक्युमेंटेशन, क्लिनिंग अँड ट्रॅकिंग टास्क दॅट द लॉ demands to maintain industry safety. This includes filling out compliance logs and double checking security steps before manufacturing. आता हे काय आहे? तर आपण बघितलं की स्टँडर्डाइज प्रोसिजर थ्रू झाले नसल्यामुळे आपला जो काही आपला वेळ गेला, ज्या नॉन व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला कराव्या लागलेल्या आहेत. बरोबर आहे? आता जरी तो प्लॅन समजा मला माहित असतं की ब्लॉक 1च्या मध्ये करायचं नाहीये, ब्लॉक 3 मध्ये करायचंय, तरी सुद्धा ब्लॉक 2चा जो काही व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटी होत्या त्या वाचल्या असत्या. पण प्लॅनच बरोबर नव्हता, स्टँडर्डाइज नव्हता, रेग्युलेटरी प्रोसेस सेफगार्ड्स त्या प्लॅनला नव्हते. रेग्युलेटरी सेफगार्ड्स म्हणजे काय आहेत? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अप्रुव्हल्स.
माझ्या प्रोडक्शन प्लांटमध्ये तो प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी मला अप्रुव्हल मिळालं होतं का? विचार करावा लागेल. मिळालं असेल आणि मी रॉ मटेरियल मागवलं असेल तर माझी चूक तिथं निम्मी कमी झाली. बरोबर. पण मिळालंच नव्हतं मला अप्रुव्हल, तरी सुद्धा मी रॉ मटेरियल मागून घेतलं. आता काय झालं? काय केलं मी? स्मार्ट वर्क करायचा प्रयत्न केला. स्मार्ट म्हणजे कसं, कटाक्षातून बोलतोय मी. स्मार्ट वर्क म्हणजे अतिशहाणेपणा करायचा प्रयत्न केला. बरोबर. शहाणपणाचं काम नाही केलं, अतिशहाणपणाचं काम करायला गेलो. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणलं, रेग्युलेटरी प्रोसेस सेफगार्ड्स. प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट, कुठलीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जे काही रेग्युलेटरी लॉज आहेत, जे आपल्या प्रोडक्टची सेफ्टी, आपली सेफ्टी, कंपनीची सेफ्टी आणि पर्यायानं आपल्या समाजाची सेफ्टी बघितली जाते. ओके. त्या गोष्टी ह्या व्हॅल्यू ॲडिंगच असतात. भले त्या गोष्टींमध्ये थोडा वेळ जात असेल तर आपण ती प्रोसिजर फाईन ट्यून करू शकतो की त्याच्यामध्ये वेळ कमी लागेल, पण ती मस्ट आणि मॅन्डेटरी आहे. बऱ्याच केमिकल कंपन्या जिथे जिथे असतात तिथे तुम्ही बघू शकता, पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे फार ऍक्टिव्ह असतं. ते प्रत्येक वेळेला जाऊन बघत असतात की या कंपनीतून बाहेर पडणारं पाण्याची क्वालिटी काय आहे, या कंपनीमध्ये जो बॉयलर वापरला गेलाय तो बॉयलरची कपॅसिटी कशी आहे, तो बॉयलर ॲज पर कपॅसिटी, ॲज पर प्रोसिजर वापरला जातोय का, नाहीतर तो बॉयलर एखाद दिवस लास्ट झाला तर काय रिस्क आहे. मग जर बॉयलर एखादा कंपनीचा ब्लास्ट झाला तर काय होईल? त्या कंपनीचं नुकसान होणार ते होणारच, पण आजूबाजूच्या 4 कंपन्यांचं नुकसान होणार. बरं, हे नुकसान होत असताना जर एखादा कार्सिनोजेनिक गॅस असेल किंवा कार्सिनोजेनिक लिक्विड असेल, ते जर का त्या ब्लास्टमध्ये आलं आणि त्याचा जर का हवेमध्ये प्रादुर्भाव झाला तर काय होईल? जे आजूबाजूची गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा ही हवा जाणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी कंटॅमिनेटेड हवा असणार आहे आणि तिथल्या माणसांना या हवेचा दुष्परिणाम दिसू शकतो. म्हणजे छोटीशी एक गोष्ट जी बायपास केली गेली एखाद्या बॉयलर ऑपरेटर कडून, तर त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. म्हणून या गोष्टी नॉन व्हॅल्यू ॲडिंग जरी सुरुवातीला वाटत असल्या तरी सुद्धा त्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामधल्या आपल्याला जे काही नॉन व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे वेटिंग आहे म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे की सगळे डॉक्युमेंट्स मला इथून तिकडे दुसऱ्या ऑफिसमध्ये घेऊन जावे लागतात, या गोष्टी आपल्याला कमी करता येऊ शकतील. पण जे अप्रुव्हल रिक्वायर्ड आहे ते आपल्याला घ्यावंच लागतं. प्युअर हिडन प्रोसेस फ्रिक्शन, unnecessary moving, storing, searching and overchecking that slows down people and increases business cost. These are systematic workflow flaws that you must target and clear away immediately. तर ह्याचं एक्झाम्पल काय आहे? प्युअर हिडन प्रोसेस फ्रिक्शन, अननेसेसरी मुव्हिंग, स्टोरिंग, सर्चिंग. बरोबर. आता आपण काय केलं? मटेरियल आपल्या ब्लॉक 1 मध्ये आणून ठेवलं, रॉ मटेरियल. बरोबर. पण मी रॉ मटेरियल ब्लॉक 1 मध्ये आणलंय हे ब्लॉक 2 च्या इन्चार्जला माहिती नसेल तर तो काय करणार? तो स्टोअरमध्ये, वेअरहाऊसमध्ये जाणार. तो तिथे जाऊन सगळं रॉ मटेरियल सर्च करायचा प्रयत्न करणार. मग त्याला तिथं गेल्यानंतर रेकॉर्ड्स बघितल्यानंतर कळणार की अरे हे रॉ मटेरियल तर ब्लॉक 1 मध्ये आहे. मग तो ब्लॉक 1 मध्ये शोधत शोधत येणार. बरोबर. आता त्याच्यानंतर मला कळलं की ब्लॉक 2 मध्ये जायचं आहे मटेरियल, मग मी मटेरियल ब्लॉक 2 मध्ये शिफ्ट केलं. आता ब्लॉक 3 वाल्याला कळलंय की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, मग तो गेला वेअरहाऊस मध्ये मटेरियल घ्यायला. पण त्याला काय दिसलं? त्यानं रेकॉर्ड मध्ये बघितलं की पहिली एंट्री ब्लॉक 1 ची आहे. मग त्यानं काय केलं? ब्लॉक 1 मध्ये आला. ब्लॉक 1 मध्ये येऊन त्यानं मटेरियल सर्च केलं, माणसांना विचारलं. बरं, इन्चार्ज सापडले तर ठीक, ऑपरेटर हेल्परला माहित नसतात गोष्टी. त्या इन्चार्जला विचारलं, तो म्हणाला नाही आमच्याकडे नाही मटेरियल, ब्लॉक 2 मध्ये आहे मटेरियल. आता सर्चिंग मध्ये तो ब्लॉक 3 चा इन्चार्ज किती त्रास आला त्याला. बरोबर आहे ना. त्याचा अर्धा दिवस गेला ह्याच्यातच, मटेरियल सर्च करण्यात. बरोबर. ह्याच्यामुळे काय झालं? स्ट्रेस आला. ह्याच्यामुळे काय झालं? जे शेड्यूल होतं ते मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करण्याचं, ते शेड्यूल त्या ब्लॉक 3 मधलं काय झालेलं आहे? डिस्टर्ब झालेलं आहे. मग हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, प्युअर हिडन प्रोसेस फ्रिक्शन्स, हे हिडन आहेत, दिसत नाहीयेत. म्हणजे तेवढा इम्पॅक्ट ह्याचा इमिडिएटली दिसत नाहीये, पण ह्याचा इम्पॅक्ट असतो, लॉंग टर्म इम्पॅक्ट असतो. जसं आपण म्हणतो ना, सपोज एखाद्या केमिकल झोनमध्ये एखादी फॅमिली राहत असेल तर त्या फॅमिलीला, किंवा जे केमिकल कंपनीमध्ये काम करतात, केमिकल ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात,
त्यांचं एक्सपोजर केमिकल सोबत कंटिन्युअसली होत असतं. काय म्हटलं जातं त्यांच्यासाठी एक की बाबा त्यांना जो त्यांच्या शरीरावर त्यांच्या फिजिकल कंडिशनवरती जो काही केमिकल्सचा इम्पॅक्ट होणार आहे तो असा इमिडिएटली नाही दिसणार आहे, तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दिसणार आहे. तो जसं ते त्यांचं वय वाढेल तशा पद्धतीने तो दिसणार आहे. तसेच हे पण हिडन फ्रिक्शन्स असतात. काय असतात? हिडन फ्रिक्शन्स असतात. म्हणजे ह्याचा तुम्हाला इमिडिएटली इम्पॅक्ट नाही दिसणार आहे, पण याचा लॉंग टर्म आपल्याला इम्पॅक्ट 100% दिसतो आणि तो इम्पॅक्ट फार वर्स्ट असतो, फार घाणेरडा इम्पॅक्ट असतो तो, ज्याच्यामुळे कदाचित एखादी कंपनी बंद पडू शकते, ज्याच्यामुळे कदाचित जे काही एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांच्या नोकऱ्या सुद्धा जाऊ शकतात. ओके, म्हणून आपल्याला हे वेस्ट अभ्यास करणं या वेस्टचा हा फार महत्वाचा भाग आहे आणि हे ऑब्झर्व करणं तर फार महत्वाचं काम आहे आपलं. आता आजच्या जे काही मगापासून मी टाइम 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 म्हणतोय, पण टाइमचं मी लॉंग फॉर्म नव्हते सांगितले. तर आता आपण जे काही वेस्ट बघणार आहोत आजच्या सेशन मधले ते आहेत टाइम. टी फॉर ट्रान्सपोर्टेशन, आय फॉर इन्व्हेंटरी, एम फॉर मोशन आणि ई फॉर एक्स्ट्रा प्रोसेसिंग. एक्स्ट्रा प्रोसेसिंग पहिलं आहे ट्रान्सपोर्टेशन. ओके, पहिलं ट्रान्सपोर्टेशनचं काय आहे आपण आत्ताच आपल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता, रिकॉल करू शकता तुम्ही की कशा पद्धतीने ते मटेरियल ट्रान्सपोर्ट होत होतं. गरज होती का एवढं ट्रान्सपोर्ट होण्याची? बरं, जर मटेरियल जास्त असेल तर ते माणूस उचलून नेऊ शकत नाही, त्यासाठी फोर्कलिफ्ट लागली. फोर्कलिफ्ट आणण्यासाठी काय झाला? फोर्कलिफ्टला काय पाण्यावर नाही चालत ती. फोर्कलिफ्टला बॅटरी लागते, बॅटरी म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागली. बरोबर, म्हणजे वेअर हाऊस टू माझ्याकडे ब्लॉक 1, ब्लॉक 1 टू ब्लॉक 2, ब्लॉक 2 टू ब्लॉक 3, हे एवढं ट्रान्सपोर्टेशन त्या फोर्कलिफ्टनं केलं. 4 माणसं माझी वाया गेली त्याच्यामध्ये कामासाठी. बरोबर, 1-2 तास त्या लोकांचे गेले प्रत्येकाचे. मग हे प्रत्येकाचे जर का 2-2 तास आपण पकडले आणि त्याचं जर का आपण कॉस्ट काय पडली आपल्याला हा हिशेब करायला घेतला तर ती कॉस्ट फार ह्यूज असते. त्या माणसाचा पर डे सॅलरी किती आहे, पर डे सॅलरीवरून त्याची पर आवर सॅलरी किती आहे आणि त्याचे प्रत्येकाचे 2-2 तास त्या ठिकाणी गेले आहेत. एनर्जी आपल्याला किती लागलेली आहे, बॅटरी तिथं किती का कन्झ्युम झालेली आहे त्या फोर्कलिफ्टची, फोर्कलिफ्टचा ड्रायव्हर आपल्याला किती वेळ लागलेला आहे. अरे बापरे, फार 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 त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होतं. आणि मग जो काही आपल्या प्रोडक्टची कॉस्ट आहे त्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ही जर कॉस्ट ऍड केली आपण लॉसची, तर प्रोडक्टमध्ये जो आपला प्रॉफिट होता तो प्रॉफिट पूर्णपणे आपला निघून गेलेला असणार आहे. म्हणजे ना नफा ना तोटा ह्या बेसिसवरती आपण तो प्रोडक्ट मार्केटमध्ये डिलिव्हर करणार आहोत. मग आपण ना नफा ना तोटामध्ये करायचंय का? आणि कदाचित तिथे तोटा पण झालेला असू शकतो, म्हणजे ना नफा म्हणायचंय फक्त. बरोबर, मग आपल्याला तसं करायचंय का? जर नफाच होत नसेल आपल्या कंपनीला, आपल्या ऑर्गनायझेशनला, तर आपली सॅलरी कुठून येणार? 1 महिना 2 महिना 1 वर्ष सॅलरी मिळू शकेल अशी कामं करून. दुसऱ्या वर्षी आपल्याला सॅलरी मिळेल का? आपल्याला सांगण्यात येईल की हा घ्या नारळ आणि तुम्ही जाऊ शकता दुसऱ्या कंपनीमध्ये, तुम्ही बघा तुमच्यासाठी काम, सांगण्यात येईल असं. बरोबर, म्हणून ट्रान्सपोर्टेशन हे वेस्टचा काय ऍक्च्युअल व्हॅल्यू कॉस्ट पडते आपल्याला हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन्व्हेंटरी, स्टोरिंग मोर रॉ मटेरियल्स, अनफिनिश्ड आयटम्स ऑर फिनिश्ड गुड्स दॅन व्हॉट द कस्टमर ऑर्डर्ड. तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा, जेव्हा हॉटेलमध्ये आपण जातो तेव्हा ते काही हॉटेल्स असतात जे काय करतात, ऑर्डर आल्यानंतर जेवण बनवायला घेतात. बरोबर, आणि आपण काय करतो, अशा हॉटेलमध्ये जाण्याला प्रेफरन्स देतो का? तर जशी आपण ऑर्डर देऊ तसं ते काय करतात, जेवण बनवतात. म्हणजे काय असतं, फ्रेश जेवण असतं. पण आपण अशा हॉटेलमध्ये जातो का कधी, जायला आपण प्रेफरन्स देतो का कधी, की जिथं ऑलरेडी सगळं जेवण वगैरे बनवून ठेवलेलं आहे, आपण फक्त जाऊन ऑर्डर दिली की ते जेवण आपल्याला देणार आहेत. बरोबर, तिथं आपण जायचा विचार करतो का? नाही करत. का? तर काय केलं त्यांनी एवढं जेवण बनवून ठेवलेलं आहे. आता ते जेवण जर का आज नाही संपलं तर त्याचं काय होणार आहे? जे वेस्ट होईल ते वेस्टच होईल, पण जे काही चांगलं राहणार आहे दुसऱ्या दिवशी तर ते दुसऱ्या दिवशी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. चान्सेस आहेत तसे, वापरतात की नाही आपल्याला माहिती नाहीये, पण चान्सेस आहेत ना तसे. आणि काही झालं तरी सकाळी केलेला भात आपण घरी खात नाही संध्याकाळी, पण हॉटेलमध्ये आपल्याला माहित असतं का? तो काय करतो, मस्त तडका वगैरे मारतो आणि तडका मारलेला राईस आपल्याला आणून देतो, पण तो ऍक्च्युली तो राईस कधी बनवलेला असतो हे इन्व्हेंटरी आहे. मग इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, जेवढी ऑर्डर आहे तेवढं बनवायचं आणि द्यायचं. ह्याला म्हणतात इन्व्हेंटरी वेस्ट एलिमिनेशन. काय होतंय, आता तो राईस त्यांनी बनवून ठेवला आणि संध्याकाळी कस्टमर आलेच नाहीत, राईसचं काय करायचं, त्या टाकून द्यायलाच पाहिजे, पर्याय नाही, दुसऱ्या दिवशी चांगला राहणार नाही तो. म्हणजे काय झाला, लॉस झाला की नाही. म्हणून जी गोष्ट जेवढी रिक्वायर्ड आहे ती तेवढीच बनवायची असते. आणि याच्यामध्ये आपली जी काही रॉ मटेरियल्स आहेत ती सुद्धा आपली कन्झ्युम होणार नाहीयेत,
प्लस आपल्याला जो प्रोडक्ट, जो कस्टमर आपण धरून ठेवलेला आहे की त्याला माहिती आहे की आपल्याकडे फ्रेशच जेवण मिळतं, तो आपल्याकडे नेहमी येणार आहे. हे एक्झाम्पल झालं हॉटेलचं, तुम्हाला कन्सेप्ट समजावे म्हणून सांगितलं. सिमिलर वे आपण जे मगाशी ब्लॉक 1, ब्लॉक 2 आणि ब्लॉक 3 चं बघत होतो एक्झाम्पल, ओके, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की स्टोरिंग मोर रॉ मटेरियल्स. आता प्लॅनच रेडी नाहीये तरी सुद्धा मी काय केलं होतं, रॉ मटेरियल आणून माझ्या ब्लॉकमध्ये ठेवलं होतं. काही गरज होती का त्याची? मी विनाकारण ती इन्व्हेंटरी आणून ठेवली होती. आता जोपर्यंत अप्रुव्हल आलं ब्लॉक 3 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, तोपर्यंत ते रॉ मटेरियल माझ्या एरियामध्ये होतं. आता चान्सेस तिथं पण आहेत, माझ्या एरियामध्ये एकच प्रोडक्ट चालत नाही, 4 प्रोडक्ट चालतात, 4 प्रोडक्टचे रॉ मटेरियल्स आहेत. जर एखाद्या माझ्या ऑपरेटरनं चुकून दुसऱ्या प्रोडक्टसाठी ह्या प्रोडक्टचा रॉ मटेरियल मधला एखादा आयटम जरी वापरला असता तर काय झालं असतं? बापरे, किती रिस्क आहे. म्हणून इन्व्हेंटरी कधीच आपल्याला वाढवायची नाहीये, जेवढी गरजेची आहे तेवढीच. आता हे तुम्ही बघू शकता, आपण 5 इयर्स जेव्हा शिकलो होतो तेव्हा त्याच्याशी हे रिलेट होतंय बघा. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, सॉर्टिंग केलं होतं. माहितीये, सॉर्टिंग केलं की जो काही आपल्याला आता लागणाऱ्या गोष्टी नाहीये त्या आपण काय केल्या होत्या, एकतर आपण घेतच नव्हतो, नाही तर त्या आपण कुठे ठेवल्या होत्या, आर्कायवल मध्ये ठेवल्या होत्या. सेम सिच्युएशन इथं पण आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे मोशन. मोशनचं आपण एक्झाम्पल मगापासून 2-3 वेळा बघितलेलं आहे की ते वेअरहाऊसचा माणूस आपल्याकडे येऊन गेला, आपली माणसं ब्लॉक 2 मध्ये गेली, ब्लॉक 2 ची माणसं ब्लॉक 3 मध्ये गेली. हे आपलं मोशन आहे, अननेसेसरी मोशन आहे. आता एक छोटस, हे तर तुम्हाला मोठं एक्झाम्पल दिसलं, बरोबर. पण तुम्ही तुमच्या घरच्या किचन मध्ये जाऊन बघा, आईच्या हाताला येतील अशाच सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, बरोबर. कुठलीही गोष्ट असू दे, ती आईच्या हाताला येईल अशीच असते. का? तर आईला जास्त इकडे तिकडे फिरायला लागलं नाही पाहिजे. हे आपल्या घरात आपण आपल्याला तेवढं लक्ष दिलं नसतं, पण लीन कॉन्सेप्ट जे आहेत ते आपल्या घरातल्या किचन मध्ये सुद्धा वापरले गेलेले असतात. कुठल्याही तुम्ही किचन मध्ये जाऊन बघा, कुठल्याही घराच्या कुठल्याही किचन मध्ये जाऊन बघा, ओळखीचे असतील तरच जा, नाही दुसऱ्या कोणाच्या तरी किचन मध्ये जाल, प्रॉब्लेम होईल. मग आपल्या घरी जाऊन बघा, आपल्या काकांच्या घरी जाऊन बघा, मामांच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला सेम सिच्युएशन आढळेल. प्रत्येक गोष्ट जी जी लागणारी आहे रोजच्या वापरातली, त्या सगळ्या गोष्टी आईच्या हाताजवळ असतात, बरोबर. का? तर तिला इकडून तिकडून फिरायला नाही लागलं पाहिजे, तिचं मोशन म्हणजे तिला हालावं नाही लागणार जास्त, बरोबर. म्हणून आपण हे मोशन, हे जे काही वेस्ट आहे हे आपल्या घरात सुद्धा बघू शकतो, रस्त्यावरून जाताना सुद्धा बघू शकतो. कुठल्याही दुकानात बघा तुम्ही, तर तो दुकानदार काय करतो, तर ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्याच गोष्टी, म्हणजे रोज लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील, आता समजा एखादं किराणा मालाचं दुकान आहे, तर तो काय करतो, साखरेचं पोतं नेहमी त्याचं जवळ असतं, तांदळाची पोती नेहमी जवळ असतात, गव्हाची पोती नेहमी जवळ असतात. पण काही असतात जे काही कमी लागणारे आयटम असतात, म्हणजे काही त्याच्याकडे परफ्युम्स वगैरे असतील, काही फॉर एक्झाम्पल अजून अगरबत्ती वगैरे असेल, काही एकदम महागातल्या गोष्टी असतील काही, तर त्या तो काय करतो, अशा वरती ठेवलेल्या असतात, बरोबर. त्या कधीतरीच लागणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला मोशन करावं लागणार आहे का? साखरेचं गिराईक माझ्याकडे दिवसातून 10 वेळा येतं, पण त्या परफ्यूमसाठी काय होतं, एकदाच येतं. मग तो परफ्यूम मी इथं ठेवायचा का जवळ माझ्या? तर नाही ठेवायचा आहे. तो परफ्यूम मी कुठे ठेवायचा आहे? लांबच ठेवायचा आहे. साखर मला 10 दिवसातून 10 वेळा लागते, मग मी साखरेचं काय केलं पाहिजे, माझ्या जवळ ठेवलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही दुकानात सुद्धा जाऊन बघू शकता, त्यांच्या दुकानामध्ये जे आयटम्स जास्त खरे विक्री होते, जास्त सेल होतो, ते आयटम्स त्यांच्या हाताजवळ असतात, कारण ते त्यांना इमिडिएटली देता येतात, त्यासाठी त्यांना जास्त फिरावं नाही लागत. हे मोशन वेस्ट आहे. आणि लास्ट वेस्ट आहे एक्स्ट्रा प्रोसेसिंग, डुईंग मोर वर्क, ॲडिंग मोर फीचर्स ऑर युझिंग हायर प्रिसिजन टूल्स दॅन व्हॉट बायर रिक्वेस्टेड ऑर स्पेसिफाईड. आता एक्स्ट्रा प्रोसेसिंग म्हणजे काय, तर कस्टमरनं जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा त्याला द्यायचा प्रयत्न करणं. आपण लास्ट सेशनमध्ये एका बघितलं होतं की जेव्हा आपण तो ऑब्जेक्ट फायलिंग करायला घेतला, तो स्क्वेअर ऑब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे, पण मी काय करतोय, स्क्वेअर ऑब्जेक्ट त्यांनी सांगितलंय ठीक आहे, पण जर असे त्याचे जर का एजेस कर्व केले, स्मूथ करायचा प्रयत्न केला, तर तो अजून छान दिसेल. पण तो तुला छान दिसेल, तुम्हाला छान दिसेल, तो कस्टमरची रिक्वायरमेंट आहे का? कस्टमरला शार्प एजेस असलेला स्क्वेअर हवाय. अननेसेसरी त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा वर्क करून उपयोग आहे का? नाही उपयोग आहे. म्हणजे काय, ह्यासाठी हा जो काही वेस्ट टाईप आहे, हा वेस्ट टाईप इमिडिएट आपण एलिमिनेट करू शकतो. कसा? तर आपल्याकडे जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तेवढीच आपल्याला सांगायची, त्याच्यापेक्षा जास्त सांगायची नाहीये. आता हे एक्स्ट्रा प्रोसेसिंगचं तुम्हाला आपल्या कम्युनिकेशन मध्ये कशा पद्धतीने वेस्ट आहे हे तुम्हाला मला एक्झाम्पल सांगायचं आहे.
आपण इंटरव्ह्यूला जातो, बरोबर? आणि इंटरव्ह्यू गेल्यानंतर समोरून आपल्याला एखादा प्रश्न येतो, काही प्रश्न असेल XYZ. त्या प्रश्नाला आपण नीट ऐकलं नसेल तो प्रश्न, तर आपण काय करतो? आपण त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो आणि उत्तर देताना फापट पसारा त्याच्यामध्ये भरपूर आपण टाकतो. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या कम्युनिकेशनच्या क्लासेसमध्ये जेव्हा एक रोल प्ले चालू होता, त्याच्यामध्ये काय रोल प्ले होता, सिनॅरिओ काय होता, तर मी ॲज अ प्रोफेसर आणि माझे एक स्टुडंट आहेत, त्या स्टुडंटला मी विचारतो की तिसरा स्टुडंट जो काही आता आलेला नाहीये त्याच्याबद्दल मी माहिती विचारतो. ओके, मग मी त्याला प्रश्न काय विचारला, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट हर. प्रश्न काय आहे, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट हर. म्हणजे मी विचारलं तू सांगू शकतेस का किंवा शकतोस का. तर तो जो स्टुडंट होता त्यांनी काय केलं, तो विचार करायला लागला की मी त्याच्याबद्दल तिच्याबद्दल काय काय सांगू शकतोय. ती जी माझ्यासोबत रोल प्ले मध्ये विद्यार्थिनी होती ती काय करायला लागली, ती विचार करायला लागली की मी या विद्यार्थी म्हणजे थर्ड जे काही विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल मी काय काय सांगू शकते. पण प्रश्न काय होता, सांगू शकतेस का, हो किंवा नाही. बरोबर. त्याच्यामध्ये काय झाली, ती फेल झाली आन्सर द्यायला, कारण तिला काय काय सांगायचं हे ती रिकॉल करायला लागली. गरज होती का. ह्याला म्हणतात ओव्हर प्रोसेसिंग, एक्स्ट्रा प्रोसेसिंग. बरोबर. म्हणजे मला तिथं अपेक्षित उत्तर काय होतं प्रश्नाला, माझ्या कस्टमर मी कोण होतो, मी होतो. मी काय विचारलं, कॅन यू टेल मी समथिंग अबाउट हर. तिने काय म्हणायचं होतं, येस, फुल स्टॉप, फिनिश. पण काय झालं, तिने येस पण म्हटलं नाही, हो पण म्हटलं नाही, नाही पण म्हटलं नाही. ती विचार करत बसली की मी काय काय सांगू शकतो. येस किंवा नो काही सांगितलं असतं तर तो पुढचा प्रश्न येणारच होता. येस म्हणले असते तर मी म्हणलं असं नाव काय तिचं, गाव काय तिचं, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. मग तिला मागच्या सेमिस्टरला मार्क किती पडले होते, ह्या विषयाला मार्क किती पडले होते, कुठल्या विषयात, काही प्रश्न आले असते पुढे. आणि नो म्हणले असते तर विषयच संपत होता. पण काय झालं, प्रश्नाचं उत्तरच आलं नाही. हीच गोष्ट होते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे आपल्याला समजता आलं पाहिजे. सर जर तो प्रश्न WH क्वेश्चन असेल तर तो आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. जर तो प्रश्न येस नो क्वेश्चन असेल तर येस किंवा नो म्हणून उत्तर देऊन संपवायचं त्याचं उत्तर, हे समजता आलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला ओव्हर प्रोसेसिंग करायचं नाहीये, ते आन्सर एक्स्ट्रा फीचर्स याच्यामध्ये ऍड करायचे नाहीयेत. हे झाले आजचे 4 वेस्ट. आपण मागच्या सेशनमध्ये बघितले 4 वेस्ट, ह्या सेशनमध्ये 4 वेस्ट बघितले. आता हे 8 जे काही वेस्ट आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. जिथं जिथं आपण काम करू, जिथं जिथं आपण जाऊ, तिथं तिथं आपल्याला हे 8 टाईपचे वेस्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. द मटेरियल अँड एफर्ट स्पेक्ट्रम. आता मॉडेल कसं आहे, तर पहिली स्टेज बघा, अनकंट्रोल्ड मटेरियल ब्लोट. warehouses are packed with unneeded boxes. Workers walk long distance for tools and items are polished repeatedly. म्हणजे इतकं वेअरहाऊस मध्ये मटेरियल आणून ठेवलं, हे या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर इतकं मटेरियल आणून ठेवलंय, त्या मटेरियलमुळे काय झालेलं आहे, एखाद्या वर्करला एखादा टूल घ्यायचा असेल तर त्याला फार लांब चालत जावं लागतं, कारण मध्ये सगळा पसारा ठेवलेला आहे आणि त्याचे टूल बॉक्स खूप लांब आहेत. त्याला लागणारे टूल्स आहेत ते रोजचे, मग ते लांब ठेवण्याची गरज आहे का, त्याच्यामध्ये एवढे बॉक्सेस ठेवण्याची गरज आहे का, नाहीये ना. मग तिथं काय करता आलं पाहिजे, आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की कुठल्या गोष्टी आपल्याला नको आहेत, कुठल्या गोष्टी लागणाऱ्या नाही आहेत. इन्व्हेंटरी आपल्याला कमी करता आली पाहिजे. बरोबर. स्टेज 2 काय आहे, पार्शियल फ्लो ट्रॅकिंग. मॅनेजमेंट ट्रॅक्स लार्ज मटेरियल ट्रक कॉस्ट बट completely misses the minor time lost when staff search for digital folders. आता एखादा ट्रकचं करा, एखादा का समजा आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं, तर तो ट्रान्सपोर्टेशन करताना मोठ्या ट्रकचं जे काही कॉस्टिंग आहे ते मॅनेजमेंट बघतंय, पण माझा एम्प्लॉई जर त्याला एखादी गोष्ट, मी एखादा रिपोर्ट मागितला तर तो रिपोर्ट बनवण्यासाठी त्याला 1 दिवस लागतोय किंवा सर्चिंग करण्यासाठी त्याला 1 दिवस लागतोय, हा 1 दिवस कुणी कॅल्क्युलेट करत नाहीये आणि हा 1 दिवस फार महत्वाचा ठरतो. म्हणून आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे. लीन वर्कप्लेस एक्सलन्स. ऑल आयटम्स ट्रॅव्हल द शॉर्टेस्ट पाथ. Inventory levels stay low and tools sit exactly where they are used. बरोबर. आपण हे 5 years मध्ये एक्सप्लेन करून बघितलेलं आहे. ओके. आता एक आपण केस स्टडी बघणार आहोत. केस स्टडी मध्ये काय आहे, अ लोकल पॅकेजिंग facility lost a major delivery contract because their order completion time was 2 days slower than their competitors. The team leader kept tools in separate room, forcing workers to walk across the building
multiple times every shift. They also double sorted items that were already machine checked, showing that extra moving and over processing destroys delivery speeds. हा सिनॅरिओ तुमच्या लक्षात येतोय का? एक लोकल पॅकेजिंग फॅसिलिटी आहे, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कशामुळे गेलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये काय केलं आहे त्यांच्या टीम लिडरनं, जे टूल्स लागणार आहेत ते एका सेपरेट रूममध्ये ठेवलेले आहेत, डेडिकेटेड रूममध्ये ठेवले आहेत. पण ते टूल्स जे काय आहेत ते मला फ्रिक्वेंटली लागणार आहेत माझ्या हेल्पर्सना. मग ते काय होतात, प्रत्येक वेळेला माझ्या हेल्परला जेव्हा तो वर्करला टूल लागणार आहे तेव्हा तो काय करतो, ह्या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये जातो तो. म्हणजे काय झालं इथं, मोशन वेस्ट झाला, ट्रान्सपोर्टेशन वेस्ट झाला, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसरं अजून एक उदाहरण दिले, दे आल्सो डबल सॉर्टेड आयटम्स दॅट वर ऑलरेडी मशीन चेक्ड. आता मशीनमधून चेक करून आलेला जो काही आयटम आहे तो सुद्धा ते डबल सॉर्ट करतायत, म्हणजे त्याच्यावरती तो अजून एक्स्ट्रा एक माणूस लावतोय. मशीनमधून आलेल्या गोष्टीकडे आपण का अजून एक दुसरा माणूस लावायचा, इट इज ऑलरेडी चेक. वाय शुड वी हॅव वन मोर पर्सन टू चेक इट अगेन. मग तो चेक करत असल्यामुळे काय झालेलं आहे, तर बाकीचे कॉम्पिटिटर्स जी डिलिव्हरी 2 दिवसात देत आहेत तिथं यांना 4 दिवस लागतात. मग आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले वेस्ट आहेत हे आयडेंटिफाय करून आपल्याला ते सगळे वेस्ट एलिमिनेट करता आले पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आता तुमचे 5 मिनिटाचा टास्क आहे जो आपण नेहमी करतो. पहिले आहे मिनिमाइज युअर फिजिकल मोशन. कुठलीही तुमची जी काही वर्कप्लेस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की मला जास्तीत जास्त एका ठिकाणी उभे राहून किंवा एका ठिकाणी बसून काम करता आलं पाहिजे. ऑडिट युअर डिजिटल इन्व्हेंटरी. तुमचा कम्प्युटर किंवा तुमचा फोन बघा, त्याच्यामध्ये कितीतरी अननेसेसरी फाईल्स असतील आणि त्याच्यामुळे आपला फोन किंवा लॅपटॉप स्लो होत असेल. ओके. स्टॉप एक्स्ट्रा प्रोसेसिंग हॅबिट. रिव्ह्यू युअर करंट प्रोजेक्ट ड्राफ्ट. जो काही आपण आता काम करत असू त्या करंट कामामध्ये प्रोजेक्ट असेल किंवा एखादा ऍक्टिव्हिटी असेल तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये एक्स्ट्रा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करायला लागलोय का हे ऑब्झर्व करून, हे चेक करून त्या एक्स्ट्रा प्रोसेसिंगच्या ऍक्टिव्हिटीज आपण एलिमिनेट करायच्या. आणि तुमचा होमवर्क काय आहे, टेक्निकल मॅपिंग, वर्बल ड्रिल, कॉर्पोरेट एक्झिक्युशन, ऑब्झर्वेशन मेट्रिक आणि रिअल वर्ल्ड ऑडिट. आता या 4 टास्कमध्ये तुम्ही बघायचं आहे, तुमचा वॉकिंग पाथ चार्ट बनवायचा आहे. त्याच्यानंतर लेआउट इम्प्रूव्हमेंट आयडिया, म्हणजे मी कशा पद्धतीनं माझं मशीन मटेरियल फिरतंय माझ्या प्लांटमधून, मग ते इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल. स्टोरेज अपडेट मेसेज, स्टोरेज कशा पद्धतीनं अपडेट करायचं आहे. ट्रॅकिंग एक्स्ट्रा वर्क स्टेप्स आणि द मटेरियल स्टॉक चेक, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ऑडिट. ओके. आपल्या आता आजच्या सेशन मधले की टेकअवेज काय काय आहेत. द मिनिमम डिस्टन्स रूल. प्रत्येक गोष्ट जी मला सारखी लागणारी आहे ती आपण 5S मध्ये पण बघितलं होतं, ती माझ्या हाताजवळ असली पाहिजे. द स्टोरेज ट्रॅप. माझ्या टेबलवरती जेवढ्या गोष्टी मला लागणार आहेत तेवढ्याच गोष्टी आपण ठेवायचं ठरवलं होतं 5S जेव्हा आपण शिकलो तेव्हा. तेच इथं सुद्धा सांगितलेलं आहे. अननेसेसरी मी सगळे बुक्स माझ्या टेबलवरती आणून ठेवायचे नाहीत. सगळे बुक्स ठेवले तर मला काही समजणार नाहीये त्याच्यामधलं की मला कुठलं बुक कधी लागणार आहे. द स्टँडर्ड वर्क गोल. ट्रू एफिशियन्सी मीन्स युझिंग द फ्यूएस्ट मोमेंट्स अँड the simplest steps to give the customer exactly what they want. आणि आपल्याला कधीही कुठल्याही क्षणाला हेच लक्षात ठेवायचं की माझ्या कस्टमरला जे हवंय तेच मी डिलिव्हर करणार आहे. ओके. and that's it for today. Thank you so much for listening to me, and I hope all the 8 Wests will be studied by you, and तुम्ही तुमच्या प्रोसेसेसमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये, प्रोसिजर्समध्ये हे 8ही वेस्ट आयडेंटिफाय करून ते तुम्ही एलिमिनेट करण्याचा प्रयत्न कराल. ओके. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. थँक्यू.